नमस्कार मित्रांनो, आपल्या मराठी टेक्निकल चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला सर्वात प्रथम अपडेट मिळायला सुरुवात होतील। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पशुसंवर्धन योजनेअंतर्गत एक महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत की 13 तारखेअंतर्गत ज्या काही पात्र लाभार्थी आहेत त्यांची लिस्ट ही लागणार होती, परंतु ती अद्याप काही लागलेली नाही आहे आणि ती का लागलेली नाही आहे त्याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघितलेली आहोत। तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, AH महा BMSचा हा ॲप्लिकेशन आहे, हा ॲप आहे। तर या अंतर्गत ज्या काही महत्त्वाच्या माहिती आपण ती पाहणार आहोत की 13 जुलै 2025 अंतर्गत जे काही पात्र लाभार्थी आहे पशुसंवर्धन योजनेअंतर्गत त्यांची यादी ही पंचायत समिती अंतर्गत लावण्यात येणार होती, परंतु मित्रांनो 13 तारखेला रविवार आल्या कारणामुळे पंचायत समिती बंद आहे आणि त्याच अनुषंगाने ह्या ज्या काही लिस्ट असतील त्या आता सोमवारी प्रकाशित करण्यात येणार आहे। तर इथे आपण ज्या काही महत्त्वाच्या माहिती ती पाहणार आहोत। तर इथे सर्व सूचना पहा, अशा प्रकारची माहिती तुम्हाला इथे असं ऑप्शन दिसत असेल, त्याच्यावरती क्लिक करूयात। लोडिंग होत आहे। तर इथे नंबर 1चा ऑप्शन देण्यात आलेले की टार्गेट उपलब्ध नसल्याने अंतिम पात्र याद्या या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेल्या नाहीत। अंतिम पात्र याद्याबद्दल लवकरच कळवण्यात येईल। तर मित्रांनो, पंचायत समिती अंतर्गत तर याद्या लावल्या जातील, लिस्ट लावली जातील, परंतु जर आपल्या या AH महा BMS या पोर्टलवरती जर काही महत्त्वाची माहिती किंवा SMS किंवा यादी जर या संकेतस्थळावर आल्या तर लवकरच आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला कळवलं जाईल। आपण जो काही अगोदरचा व्हिडिओ बनवलेला आहोत त्यामध्ये खूप कमेंट येत होत्या की कधी यादी लागणार आहे, पात्र यादी कधी लागणार आहे, तर रविवार आहे, आता कधी यादी लागेल। तर अशा प्रकारच्या कमेंट येत होत्या। तर या अंतर्गत आपण याच्यासाठीच हा व्हिडिओ बनवत आहोत की जे काही यादी असतील, जे काही पात्र लिस्ट असतील ती पंचायत समिती अंतर्गत तर लागणारच आहे। कारण की मी कालच तुम्ही सगळ्यात खाली 17 नंबरचा ऑप्शन आहे बघा, कॉल सेंटर संपर्क 1962 या नंबरवरती कालच शनिवारी मी त्यांना कॉल केला होता आणि त्यांना विचारलं होतं की याद्या कुठं लागणार आहेत, कशाप्रकारे याद्या लागतील किंवा या संकेतस्थळावर उपलब्ध होतील का। तर त्यांच्याशी बोलताना ते म्हणाले की तुमच्या जे काही पंचायत समिती असेल तिथे याद्या प्रविष्ट करण्यात येतील आणि त्याच अंतर्गत रविवार असल्यामुळे रविवार सुट्टी असल्यामुळे सोमवारी ही यादी तिथे लावली जातील। जे काही पात्र लाभार्थी असतील त्यांची लिस्ट ही तिथे लावण्यात येणार आहे, अशा प्रकारची माहितीसुद्धा त्यांनी दिलेली आहे। तर याच अंतर्गत आपण हेच जाणून घेणार आहोत की सोमवारी याद्या प्रविष्ट करण्यात येतील। मी स्वतः पंचायत समितीला जाणार आहे, जर तिथे लिस्ट ज्या काही पात्र लाभार्थीची लागेल तिथे जाऊन त्या प्रकारचा सुद्धा एक व्हिडिओ मी बनवणारच आहे। तर ज्या काही वारंवार कमेंट येत होत्या की कधी लिस्ट लागेल किंवा कशाप्रकारे योजनेसाठी लाभार्थी पात्र ठरणार आहे, तर त्याच अनुषंगाने आपण हे सांगत आहोत की SMS किंवा काही महत्त्वाचे जर अपडेट या संकेतस्थळावर किंवा आपल्या या AH महा BMS या पोर्टलवरती किंवा या ॲप्लिकेशनवरती जर काही महत्त्वाची अपडेट आली तर तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून कळवलं जाईल। आणि या अंतर्गत एक महत्त्वाची जी काही बाब आहे म्हणजे रविवार असल्या कारणामुळे पंचायत समितीला सुट्टी आहे आणि सोमवारी तर निश्चितच या याद्या लागतील किंवा आपल्या AH महा BMS या पोर्टलवरती काहीतरी अपडेट दिलं जाईल। त्या अंतर्गत आपण महत्त्वाची माहिती किंवा अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला कळवलं जाईल। तर एक अत्यंत महत्त्वाची माहिती आपण आपल्या या व्हिडिओच्या अंतर्गत बघितलेली आहोत। पशुसंवर्धन योजनेअंतर्गत जे काही पात्र लाभार्थी असतील त्यांची यादी किंवा काही अपडेट आलं तर आपण लवकरच व्हिडिओच्या माध्यमातून कळवलं जाईल। तर आपला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या नातेवाईकांना, मित्रांना, शेतकरी बांधवांना नक्की हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांना एक महत्त्वपूर्ण माहिती कळेल। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।